बीडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसभर सुनावणी पार पडले। पुढच्या तारखेपर्यंत चार्ज फ्रेम होईल अशी अपेक्षा आहे। संभाजीनगर इथं कोर्टला व्हिडिओ दाखवण्यात आला। कोर्ट ते पाहू शकलं नाही। आम्हाला अश्रू अनावर झालेत। आम्ही या दुःखातून बाहेर निघालेले नाहीत आणि कधी निघूही शकणार नाहीत। एवढ्या निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आणि आरोपीचं समर्थन करणारी टोळी सक्रिय झाले। या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली। परंतु त्यांनी 16 वेळेस विनंती करून ते काम थांबवलं आणि परत काहीतरी कारण काढलं की फॉरेन्सिक लॅबला दिलेला लॅपटॉप त्याची माहिती आमच्याकडे आली नाही किंवा त्याचा रिपोर्ट आला नाही म्हणून ते थांबले। परंतु 19 तारखेला चार्ज फ्रेम होईल आणि आरोपी नंबर 1 त्याचं डिस्चार्ज बेल ॲप्लिकेशनचे आर्ग्युमेंट होते। तर आरोपीचं जे वकील आहेत त्यांनी जवळपास 3-3.25 तासाचं जे म्हणणं आहे त्यांचं, जी सुनावणी चालली त्यांची, आणि त्याच्यानंतर जे पीडित कुटुंबाचे जे सरकारी वकील आहेत या घटनेतले गिराशे साहेबांनी त्यांचं म्हणणं 2 तासात मांडलं आणि एवढ्यावर थांबला नाही विषय। तर त्याची 16 तारीख पडली पुढं। अजून 1-2 तासाचं म्हणणं जे या घटनेचं आहे ते साहेब मांडणार आहेत। त्याच्यानंतर जे वैयक्तिक फिर्यादीकडून जे वकील अपियर झालेले आहेत ते देखील त्यांचं म्हणणं मांडणार आहेत। 16 तारखेचा हा विषय आहे। पण तिथं हे सगळं करत असताना घटनाक्रमाचे काही 23 व्हिडिओ जे वकील साहेबांकडे आहेत त्यातले काही व्हिडिओ दाखवताना कोर्टाने असं सांगितलं की हे आम्हाला दाखवू नका, हे पाहणं असह्य आहे, आम्ही बघू शकत नाहीत। आणि आम्ही ती कल्पना केली फक्त ते व्हिडिओ, आणि मग आम्हाला अश्रू अनावर झाले। आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आमचे जे हाल झाले त्यातूनच मग आज सकाळपासून पत्रकार भावांचे खूप फोन येत आहेत। परंतु माझी मानसिकता नव्हती की कुठला फोन रिसीव करावा, काही बोलावा, कारण आम्हाला रात्री पण यायला उशीर झाला आणि त्या सदम्यामधून आम्ही कधी निघलो नाही, निघणार नाहीत। अतिशय निर्घृण पद्धतीनं जी हत्या केलेली आहे। तर हाच 1 नंबरचा आरोपीच सगळं घडवून आणत होता। ह्यानंच सगळं हे षडयंत्र केलं, कटकारस्थान केलं। त्याचे व्हिडिओज, त्याची कॉल रेकॉर्डिंग, त्याचे टावर लोकेशन, त्याची सगळी ही चैन, या सगळ्या गोष्टी मी मेरिट विषयी जास्त बोलणार नाही। परंतु हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न सरकारी वकील साहेबांना केला आणि त्यांचं म्हणणं मांडलं। परंतु आता ह्याच्यात एक प्रामुख्यानं गोष्ट अशी आहे, देशमुख कुटुंबावर एवढा आघात होऊन, गावावर एवढा आघात होऊन माझा भाऊ कायमचा ह्यांनी हिरावलाय। पण आम्ही पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विनम्रपणे सगळ्या गोष्टी मागतोय, मुख्यमंत्री साहेबांना मागतोय, न्यायाच्या भूमिकेत SIT अधिकाऱ्यांना विश्वास व्यक्त करतोय, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। CIDच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं काम केलेलं आहे। पण गृहमंत्र्याला चॅलेंज म्हणून, न्यायालयाला चॅलेंज म्हणून, पोलीस प्रशासनाला चॅलेंज म्हणून आणि SIT CIDला चॅलेंज म्हणून आरोपीचं समर्थन करणारे जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये इंस्टा असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, त्यावर काही पोस्ट शेअर करत आहेत ह्या 8 दिवसात की 1 नंबरचा आरोपी बाहेर येणार, त्याच्या हत्तीवर मिरवणूक काढणार, परत असं करू, परत दहशत करणार, परत हे करणार। तर खऱ्या अर्थानं गृहमंत्री आणि म्हणजे जे CM साहेब आहेत, मुख्यमंत्री साहेब, त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन या ज्या काही फेसबुकवरच्या पोस्ट आहेत, जे काही ह्यांचे समर्थक आहेत, त्यांना कायद्याचा धाक दाखवून आमचं जे कुटुंब भयभीत आहे त्याला थोडं आधार द्यावा आणि या सगळ्या लोकांवर कारवाई करावी असं आमचं मत आहे आणि आम्ही तशी मागणी देखील लेखी स्वरूपात करणार आहोत। धुळे शहरातील देवपूर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकानं अवघ्या काही तासातच छडा लावलाय। देवपूर पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यातही पोलिसांना यश आलंय। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होतंय। पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक केलं जातंय। देवपूर येथील प्रभातनगर परिसरात राहणारे श्रीकांत मुरलीधर बोरकर यांच्या घराजवळील बंद गिरणीच्या दरवाजाचं वेल्डिंग तोडून अज्ञात चोरट्यांनी वॉशिंग मशीन, डबल डोअर फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असं ऐवज चोरून नेल्याची तक्रार देवपूर पोलीस ठाण्यात झाली होती। त्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या काही तासातच चोरट्यांना गजाआड केलाय। त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली देत चोरलेला मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केलाय। देवपूर पोलीस ठाणे येथे दिनांक 8/12/2025 रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता। फिर्यादी श्रीकांत मुरलीधर बोरकर यांनी तक्रार दिलेली होती। त्या अनुषंगाने त्यांच्या घरफोडीतून ज्या वस्तू चोरी गेलेल्या होत्या, जसे की LG कंपनीचे फ्रीज, LG कंपनीचं वॉशिंग मशीन, एक मिक्सरचा संपूर्ण सेट आहे आणि HP गॅस सिलेंडर आहे
आणि एक लोखंडी वजन काटा आहे. या सगळ्या वस्तू ज्या आरोपींनी चोरून नेल्या होत्या त्या आरोपींचा शोध माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही शोध पथकाला योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार CCTV फुटेज व इतर सोर्स यांच्या मार्फतीने सदरचे सगळ्या वस्तू या रिकवर करण्यात आलेल्या आहेत आणि या घरफोडीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अरबाज उर्फ माया शेख, त्यानंतर फरदीन खान उर्फ रती फिरोज खान, त्यानंतर उबेद अली उर्फ गोल्या अशरफ अली, हे सगळे राहणारे विटा भट्टी परिसरातले आहेत. या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं घरफोडी डिटेक्ट करण्यात आलेली आहे. तरी याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी प्रत्येक घराला सेफ्टी डोअर लावा, बाहेर मोठा लाईट ठेवा, बाहेर गावी जात असाल तर शेजारच्यांना कळवून जा, पोलिसांना कळवलं तर अधिक चांगलं. धन्यवाद. धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर उमेश माळोदे यानं केलेल्या अमानुष हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेनं संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली. या गंभीर प्रकरणाची तातडीनं दखल घेत धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या नेतृत्वाखालील अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशी करून तपास करावा अशी मागणी केली आहे. बाबा धीरज सिंग यांच्या हत्येचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून यामागे काही कट कारस्थान आहे का हे तपासावं आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाले. राज्यभरातून बॉक्सिंग खेळाडू या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर तसंच केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव प्रामुख्यानं या बॉक्सिंग स्पर्धेला उपस्थित होते. बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष विठ्ठल लोखंडकार आणि त्यांच्या टीमनं आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील एकूण 190 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. नमस्कार सर्वांना, माझं नाव जयश्री कैलास शेट्टे, मी शेगावची राहणारी. ॲक्च्युली हे ऑर्गनायझेशन बुलढाणा डिस्ट्रिक्ट असोसिएशनने केलेलं आहे. त्यामध्ये आपले विठ्ठल भाऊ लोखंडकार असतील, जे बुलढाणा डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट आहे, संकेत धामंदे सर असतील, जे सेक्रेटरी आहे, यांनी या मॅचेस ऑर्गनाईज करण्यासाठी अतिशय हार्डवर्क केलेलं आहे. म्हणून आज तुम्हाला हा एवढा मोठा भव्य जे सेटअप दिसत आहे, हे सर्व आमच्या टीमचा सहकार्यामुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे. रात्रंदिवस आम्ही या मॅचेससाठी खूप मेहनत केली, म्हणून हे एवढं भव्य सर्व तुम्हाला तुमच्यासमोर प्रस्तुत करतात. आम्हाला आता बुलढाणा जिल्ह्यातील यूथ मुलींची चॅम्पियनशिपसुद्धा ही बुलढाणा जिल्ह्याला लाभलेली आहे. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचा जे इथे उपस्थित झाले त्यांच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि सर्वांनी सहकार्य केलं त्यासाठी सर्वांचं मनापासून धन्यवाद. माय सेल्फ समीक्षा सूर्यवंशी आणि ह्या स्टेट चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट करून मी पुणे डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट केलं आहे आणि इंडिव्हिज्युअली मी गोल्ड मेडलिस्ट झाली, इव्हन बेस्ट बॉक्सर झाली आहे. जे काही गोष्टी हव्यात मुलींसाठी मुलांसाठी ते सगळं इथे फुलफिल झालं आहे आणि आमचे जे काही एक्सपेक्टेशन्स होत्या बुलढाणा डिस्ट्रिक्टनी ते सगळे फुलफिल केल्यात आणि ह्याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट व्हावी अशी माझी पर्सनल इच्छा आहे. अजून स्पोर्ट्सला तुम्ही जास्त मोटिवेट केलं पाहिजे, मुलींना जास्त मोटिवेट केलं पाहिजे सो दॅट त्यांचं पार्टिसिपेशन वाढेल. आणि जसं सगळ्यांनी म्हटलं आहे की आपण ऑलिम्पिकसारखे मोठे इव्हेंट्समध्ये गर्ल्सला बॉईजला इक्वल ऑपॉर्च्युनिटीज भेटेल, तर हेच मी म्हणेल. थँक्यू सो मच. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं प्रभागस्तरीय डॉक्टर पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सवात प्रभागातील 12 शाळेच्या 68 संघांनी सहभाग घेतला. यात व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो यांसह 100 मीटर रनिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जवळपास 900 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय मैदानावर कबड्डी, गोळाफेक आदी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत अनेक क्रीडा शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान लाभल्याची प्रतिक्रिया क्रीडा शिक्षक हेमंत देशमुख यांनी व्यक्त केली. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.